महाशिवरात्रीच्या उपवासाला तेच पदार्थ खाण्यापेक्षा अशा प्रकारे 2 पदार्थ बनवून पहा. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चक्का घेतला आहे. दह्यातील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचे आहे. लगेचच तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे फेटून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट क्रीमी टेक्स्चर दह्याला आले आहे. अशा प्रकारे फेटून घेतल्यावर लगेचच अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया आणि व्यवस्थितपणे दह्याच्या मिश्रणात एकजीव करून घेऊया. पाहू शकता क्रीमी टेक्स्चर हे दही आणि मिल्क पावडरमुळे आले आहे. आता लगेचच त्यामध्ये 4 मोठे चमचे स्ट्रॉबेरी क्रश घालूया. स्ट्रॉबेरी क्रशच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन चेक करू शकता. पाहू शकता परफेक्ट मिश्रण अगदी तयार झाले आहे. आता हे आपण श्रीखंड लगेचच फ्रीजमध्ये साधारणतः 1 ते 1.5 तास व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. त्यानंतर ते थंडगार श्रीखंड सर्व करणार आहोत. हे श्रीखंड राजगिरा पुरीबरोबर खाऊ शकता किंवा नेहमीच्या वेळेस जर बनवत असाल तर गव्हाच्या पुरीबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असे लागते. फक्त 5 ते 7 मिनिटात हे आपण श्रीखंड तयार करून घेतले आहे. आता श्रीखंड तयार करून घेतल्यावर लगेचच आपण राजगिरा कुकीज बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पाऊल घेतला आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी तूप घालूया. तूप घातल्यावर लगेचच अर्धी वाटी आपण गूळ पावडर घालूया. साखरेऐवजी मी गूळ पावडर वापरत आहे. तुम्ही साखर वापरली तरी चालेल. आता दोन्ही जिन्नस आपण अशा प्रकारे एकाच दिशेने क्रीमी टेक्स्चर येईस्तोवर साधारणतः 4 ते 5 मिनिटे फेटून घेऊया. साधारणतः 5 मिनिटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट क्रीमी टेक्स्चर आपण दोन्ही जिन्नसांना आणले आहे आणि गुळही अगदी तुपामध्ये व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे. आता ह्या स्टेजमध्ये बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. त्यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, त्याबरोबरच 1 वाटी राजगिरा पीठ, चिमूटभर मीठ आणि त्याबरोबरच चिमूटभर इथे वेलची पूड घेतली आहे. आता हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आता अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट गोळा तयार करून घेतल्यावर साधारणतः 1 तास आपण त्यावर झाकण ठेवून रेस्ट करून घेऊया. त्यानंतर 1 तासानंतर आपण अशा प्रकारे कुकीज तयार करून घेतली आहे. पाहू शकता सर्व कुकीज मी तयार करून घेतले आहेत. लगेचच आपण त्या एअर फ्राय करूया. त्यासाठी आपण एअर फ्राय आधीच प्रीहीट करून घेतला आहे. आता 180 डिग्रीवर साधारणतः 15 ते 20 मिनिटे ह्या कुकीज व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट कुकीज साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर तयार झाल्या आहेत. आता लगेचच त्या पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्या एअरटाईट कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे. पाहू शकता परफेक्ट कुकीज तयार झाल्या आहेत. अशा प्रकारे स्ट्रॉबेरी श्रीखंड आणि आपण राजगिरा कुकीज तयार करून घेतले आहेत. येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही अशा प्रकारे